आता मला नाही वाटत यानंतर तुम्हाला इमेज जनरेट करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या माणसाची गरज पडेल, पण आपल्याला पाहिजे की मुलगा आहे ना तो असं स्माईल फेस पाहिजे. मित्रांनो, AI हा शब्द तर ऐकलाच असेल. AI टूल्सचा वापर करून आजकाल आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आणि त्यापैकीच एक म्हणजे डिझाईन्स बनवणं व इमेजेस जनरेट करणं. अशा इमेजेस जनरेट करणं याच्या आधी पॉसिबल नव्हतं किंवा इतकं अवघड होतं, इतका टाईम लागायचा की विचारू नका. पण आता आपण त्याच गोष्टी फक्त 2 मिनिटात करू शकतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपण बघणार आहोत की कसं बिंग AI इमेज क्रिएटरचा यूज करून आपण अशा इमेजेस बनवू शकतो ज्या की एकदम खतरनाक असतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी जर तुम्हाला AI म्हणजे काय हे माहीत नसेल तर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावर क्लिक करा. तो व्हिडिओ बघा ज्यामध्ये मी सांगितलं आहे की AI म्हणजे काय, खूप सोप्या शब्दात आणि 5 मिनिटात सांगितलं आहे. नक्की जाऊन बघा. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला रेकॉर्डिंग दिसत नसेल, जो व्हिडिओ आहे तो क्लिअर दिसत नसेल, तर त्याची क्वालिटी वाढवा. आणि त्यानंतर जरी तुम्हाला जे शब्द टाईप केलेले, कारण की मी स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करणार आहे, सो ती तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडंसं झूम करून तुम्ही बघू शकता. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, आपण इमेज जनरेट करण्यासाठी बिंग AIचा वापर करणार आहोत. आता याचे 2 पद्धती आहेत. त्या म्हणजे एक म्हणजे की तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन त्यांचं ॲप डाउनलोड करून त्यावर करू शकता, आणि दुसरं म्हणजे वेबसाईटचा वापर करू शकता. तर आज आपण वेबसाईटचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. तर सर्वात पहिले तुमच्या वेब ब्राउझरवर जायचं आहे आणि तिथे जाऊन सर्च करायचं आहे बिंग AI इमेज जनरेटर. आणि त्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल ना मित्रांनो, त्यावर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, इथं मी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट असं दिसतंय. पण याच्या जागी तुम्हाला जॉईन अँड क्रिएट असं काहीतरी दिसेल, तर जाऊन तुम्ही लॉग इन करा, साइन अप करा. ही प्रोसेस प्रत्येकाला माहीत असते, सो ती मी दाखवणार नाही आहे. आपण बघूया की इमेज जनरेट करण्यासाठी काय गोष्टी आहे ज्या लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः ते इमेज जनरेट करू शकशाल आणि तुम्हाला कोणाची गरज नाही पडणार. इमेज जनरेट करण्याआधी मला एक सांगायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही AI टूलशी बोलताय, म्हणजे AI टूलला काहीतरी करायला सांगताय, सो याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काहीतरी वेगळंच काहीतरी करताय, असं नाही. जे तुम्ही माझ्याशी बोलशाल, जेव्हा मला इमेज जनरेट करायला सांगशाल, तेच तुम्हाला AIला सांगायचं आहे, फक्त इंग्लिशमध्ये सांगायचं आहे, एवढंच असतं. सो आता मला इमेज जनरेट कशी करायची आहे की एक मुलगा आहे जो सोशल मीडियाच्या आयकॉनवर बसेल आहे, त्यांनी जॅकेट वगैरे घातलं आहे, त्याच्या पायामध्ये शूज आहे, त्याच्या हातामध्ये वॉच आहे, त्यांनी गॉगल घातलेले, अशी समजा इमेज जनरेट करायची. बॅकग्राऊंड समजा ब्ल्यू ठेवायचं आहे मला, ठीक आहे. तर मी हेच AI टूलला सांगणार. कसं, इथं मी टाईप करणार आता की मला काय पाहिजे. सो मला काय पाहिजे, क्रिएट ॲन इमेज वेअर अ बॉय इज सिटिंग ऑन टॉप ऑफ द इंस्टाग्राम लोगो म्हणू आपण. समजा इंस्टाग्रामचा घेऊ सध्या. ही इज वेअरिंग कॅज्युअल क्लोथ्स, म्हणजे कॅज्युअल क्लोथ्स, तुम्हाला जे क्लोथ्स वाटेल ते तुम्ही इथे टाकू शकता, ठीक आहे. ऑल्सो शूज. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, त्यांनी हातात घड्याळ घातलेलं पाहिजे. सो आपण काय सांगणार, ही इज ऑल्सो वेअरिंग अ वॉच इन हिज हँड्स, सॉरी हँड नॉट हँड्स, ठीक आहे. आता ही इमेज आपण त्याला सांगितली की मला असं पाहिजे, पण मी काय म्हटलं, बॅकग्राऊंड मला ब्ल्यू पाहिजे. मग मी इथं लिहिणार बॅकग्राऊंड इज ब्ल्यू. आता ब्ल्यू तो खूप असा भडक कलर होईल, त्यापेक्षा आपण टाकू की डार्किश ब्ल्यू, सो म्हणजे जरा दिसायला चांगलं दिसेल ते. आणि इथं क्रिएटवर क्लिक करायचं. आता बघा, क्रिएशनला एकदम थोडा टाईम लागतो, खूप एक 15-20 सेकंद, त्याच्यावर नाही जात. आता बघा, इथं एक अशा इमेजेस क्रिएट केल्या ज्यांना एका याच्यात त्याची मान खाली आहे, एका याच्यात त्याला फेस नाही आहे, एक तिसरी इमेज खूप चांगली आहे, चौथी पण त्याला थोडीशी डोळे वगैरे नीट दिसत नाही आहे, ठीक आहे. आता याच्यात आपल्याला सांगायचं असतं त्याला की कशी इमेज पाहिजे. आता ही अशी केलेलं आहे, ते आपल्याला आवडलं नाही, मग आपण परत म्हणू शकतो क्रिएट. सो तो आता आपल्याला दुसऱ्या इमेजेस क्रिएट करून देईल. आता बघा, इथं मित्रांनो खूप चांगले इमेजेस त्यांनी जनरेट करून दिलेले आहे, याच्यापैकी कोणतेही आपण यूज करू शकतो. कसं, कारण मला ही 2 नंबरची इमेज खूप आवडली, त्यावर मी क्लिक करणार आणि त्यानंतर इथं जे 3 डॉट आहे त्यावर क्लिक करून डाउनलोडचा ऑप्शन असतो, डाउनलोडवर क्लिक करणार. इमेज माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह झाली. आता मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वतःला कोणती इमेज जनरेट करायचं असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिलं त्याची पोझिशन, म्हणजे तो बसेल आहे की उभा आहे, किंवा तुम्हाला कोणत्याही निसर्गाचं चित्र बनवायचं आहे तर त्याच्यातले डोंगर वगैरे काय, ते कसे आहेत, झाडं कसे आहेत, हे सगळं तुम्हाला सांगावं लागतं. त्यानंतर तुम्हाला कलर कोणते पाहिजे हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला इमेजेसचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं की 3D, रिअलिस्टिक, मूवीजमध्ये जे फ्युचरिस्टिक वगैरे असे प्रकार असतात. सो त्या तुम्ही सिलेक्ट करून ते सांगून ते तुम्ही जनरेट करू शकता. बघा मित्रांनो, इथं एक 2 इमेजेसमध्ये तो मुलगा थोडा सॅड वाटतोय, पण आपल्याला पाहिजे की मुलगा आहे ना तो असं स्माईल फेस पाहिजे. सो आपण इथं लिहू शकतो. इथं लगेच मी शेवटला समजा टाकतो, द बॉय हॅज अ स्माईल ऑन हिज फेस. आता मी परत क्रिएट म्हणतो. बघा मित्रांनो, इथं त्यांनी प्रत्येक पिक्चरमध्ये एक स्माईल दिलेली आहे त्या मुलाच्या फेसवर, जे आधीच्या पिक्चर्समध्ये नव्हती, बरोबर. सो असं तुम्हाला फक्त सांगायचं असतं.
आता मला नाही वाटत यानंतर तुम्हाला इमेज जनरेट करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या माणसाची गरज पडेल. तुम्ही स्वतः या आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते त्याला सांगा. तुम्हाला नाही आवडलं परत क्रिएट करायला हवं. तुम्हाला वाटलं नाही हे चुकतंय इथं, त्याला सांगा. जे काय चुकतंय ना ते त्याला सांगा, त्या टूलला सांगा. आता AIचा वापर करणं म्हणजे दुसरं काही नसतं मित्रांनो, फक्त आपल्याला कम्युनिकेट करता आलं पाहिजे नीट. आपण त्याच्याशी सुद्धा बोलतोय फक्त त्याच्या लँग्वेजमध्ये. सध्या आपण इथं इंग्लिश वापरतोय, सो त्याची लँग्वेज समजा इंग्लिश आहे असं समजून घ्या. आता अजून एक क्वेरी असते लोकांची, ती म्हणजे की आम्हाला इंग्लिश येत नाही. आता खूप सारे लोक असतात त्यांना इंग्लिशमध्ये नाही बोलते, इंग्लिशमध्ये नाही टाईप करतात, माहीत नसतं इंग्लिश कसं वापरायचं, बरोबर. सो तुम्ही काय करू शकता, गुगल ट्रान्सलेट नावाची जी वेबसाईट आहे त्यावर जायचं. तिथं जाऊन तुम्हाला मराठीत जे टाईप करायचं ते टाईप करायचं आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करेल. ते कॉपी करायचं आणि इथे येऊन पेस्ट करायचं. आता अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही म्हणशाल याच्यामध्ये टेक्स्ट पाहिजे आम्हाला, तर टेक्स्टसुद्धा टाकू शकता. समजा बॅकग्राऊंडला मला माझं नाव टाकायचं, माझं नाव दीपक आहे, ओके. सो आता मी ते कसं टाकणार, तर मला त्याला सांगावं लागेल की बॅकग्राऊंडला मला माझं नाव पाहिजे. तर मी त्याला कसं सांगणार, इन द बॅकग्राऊंड राईट अ वर्ड दीपक. याला मी कोटेड करणार नाही, म्हणजे त्याला नीट समजेल की काय पाहिजे. आणि एक गोष्ट अजून एक, जेव्हा तुम्हाला एखादं टेक्स्ट लिहायचं आहे तुमच्या इमेजमध्ये, तेव्हा त्याला सांगा की याचं मिसस्पेलिंग नको करू. मग तिथं लिहायचं मेक शुअर नॉट टू मिसस्पेल द वर्ड्स अँड लेटर्स आणि मग क्रिएटवर क्लिक करा. सो बघा मित्रांनो, त्यांनी माझं नावसुद्धा बॅकग्राऊंडला टाईप केलेलं आहे. आता बघा याच्यात तरी पण त्यांनी मिस्टेक्स केलेल्या आहेत, पण एकदा दोनदा परत त्याला क्रिएट करायला लावलं तर तो मिस्टेक करणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही AIचा यूज करून, बिंग AIचा यूज करून इमेजेस जनरेट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला तर समजलं असेल की कसा बिंग AI इमेज क्रिएटरचा यूज करून तुम्ही इमेजेस जनरेट करू शकता. सो त्यासाठी 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे क्लिअर राहा की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कशी इमेज पाहिजे हे तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. सो तुम्ही ते त्याच्याशी कम्युनिकेट करू शकता, ते पण इंग्लिशमध्ये. आणि जर इंग्लिश नसेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा यूज करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जे अपेक्षित रिझल्ट आहे तो नाही भेटला तर तुम्ही रिपीट करा ती प्रोसेस. तर तुम्हाला वाटलं की नाही अशी इमेज नाही पाहिजे, मला थोडी वेगळी पाहिजे, तर त्याला तसं सांगा किंवा परत क्रिएट बटनवर क्लिक करून तुम्ही दुसऱ्या इमेजेस जनरेट करू शकता. सो ही प्रोसेस कंटिन्यू करा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जो अपेक्षित रिझल्ट आहे तो भेटत नाही, तुम्हाला जशी इमेज पाहिजे तशी भेटत नाही. आणि अजून एक गोष्ट नक्की करा मित्रांनो, ते म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर सेल्फ इम्प्रूव्हमेंट, बुक्सचे बद्दल आणि टेक्नॉलॉजीबद्दल खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील, ते पण मराठीत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा.